पहाटेचे 5 वाजलेले आहेत. अजून उजेड पडला नाही की. सावकाश जावा. डोक्याला काहीच नाही अहो, लय गार वारं लागते, सर्दी झाली आधीच. स्टोल देऊ का माझा? हे आहेत पप्पाने आणलेले मकाची कणस. आज मस्त असं पार्टी ठेवलंय मी आंघोळीसाठी 2 भुगणे भरून. त्या दोघांसाठी मोठं भुगणं, माझ्या एकटीसाठी छोटं भुगणं. आणलेली सीताफळ, पप्पाने आणलेली सीताफळ. मस्त असं वातावरण. गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय, पण आणखीन काढायचं राहिलं डेकोरेशन. कुठलं? ती तुरा असते बाळा त्याला. हा सकाळी पप्पा लवकर गेलं आणि त्याच्यानंतर मकाची कणस, दूध असं झाले. आता वाजले 1:15. अजून आम्ही जेवायला काहीच बनवलं नाही. चला काहीतरी जेवायला बनवूया आता. पोरं पण हेच, सुट्टी असली ना असंच काहीतरी खातात. फोडणीचा भात. रे देवा, ती फोडणीचा भात तर इथं बसलाय, माथ्यात बसलाय, माथ्यात. तुला काय खायचंय? मी फोडणी भात नाही बनवणार. कसं म्हणते बघा ना, फोडणी भात. आई गणपतीमध्ये उरलेले आपले पापड. काय झालं बाळाला? रडू नको की. या तुम्हाला खाऊ देते. लाडू की लाडूच्या आवडीचा खाऊ. रडू नको रे बाळा, आपलं छोटं बाळ आहे. इकडं लागल बरं का गॅसला. लाडू खुश. लाडू में खुश. खुश बाय. मान दुखायला लागले. कोणाकोणाला आवडते पापड? तेल गरम करून जरी तळलं तरी हे छान तळतं. पापड कोणाला? कसे झाले पापड? आवडलं? टेस्टी लागते का? तुला नको का बर? कच्चा आहे का ते? ताटात ठेव एका साईडला. तर हा आहे जिरा पापड बर का. जिरा पापड खूप भारी लागते आणि गणपतीच्या जेवणात आम्ही आणलं होतं. मग ते सम्राटसाठी थोडंसं ठेवलं होतं मी काढून. त्याला खूप आवडले होते.
जितके बी जेवणं झाले त्यांच्या बऱ्यापैकी जेवणामध्ये ना जिरा पापड होता आणि तो नुसता जिरा पापड खायचा पोट भरून आहे ना बाळा. पंक्तीत बसून नुसतं पापड खायच्या कुडूम 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 उंजडा शाडकं. मला खाऊ देत नाही. मी खाऊ थँक्यू. मला पण आवडतं जिरा पापड. काय झालं लगेच पाणी पिऊ नको. तेलकट खाल्लं थोड्या वेळाने प्यायचं होतं का 10 मिनिटांनी 10-15 मिनिटांनी. खा बाळा खा गरम गरम परत मऊ पडतंय. न्यूट्रिला की सब्जी. चलो न्यूट्रिला की सब्जी बनाते हैं. से भरपूर न्यूट्रिला की सब्जी खाएंगे आज हम. दोपहर के 1:30 बजे चल रही है भुट्टा पार्टी. लाडू लाडू क्या कर रहा है तू दिखा. दिसलं दिसलं. सुट्टीचा दिवस ना असं खाण्याचं म्हणजे स्वयंपाकाचं हेच होत नाही. बनवला तरी सुट्टीच्या दिवशी स्वयंपाक आमचा तसाच राहतो. पण बनवायचा न्यूट्रेला की सब्जी और रोटी. झालं बनवून घेतलेला मसाला टोमॅटो आणि लसूण. ग्रेवी में डालेंगे धना पाउडर, हल्दी पाउडर और महाराष्ट्रियन मिर्ची पाउडर. और उसके अंदर जाएगा ये न्यूट्रिला. थोड़ी सी कसूरी मेथी और नमक. हो गई हमारी तैयार न्यूट्रिला की सब्जी. क्या कर रही है मेरी लाडली. आईला कामात मदत. तुला करायचं आहे दादाला करू दे की. तू मोठं झाल्यावर कर. अजून तू लय छोटा आहे पिल्ले. आज का खाना न्यूट्रिला की सब्जी, जीरा पापड़, रोटी और आम का अचार.